नाशिकच्या गंगापूर धरणातून आज पहिला विसर्ग होणार आहे। गोदावरी नदीचा प्रवाह नाशिक शहरातून असल्याने या ठिकाणी नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे। गोदावरी नदीपात्रात असलेली वाहनं आणि इतर साहित्य हलवण्याचे आदेश प्रशासनाने दिले, तर गोदावरी नदीच्या पाणी पातळीत वाढ मोठी होऊ शकते अशी शक्यता सुद्धा वर्तवण्यात आली, त्यामुळे इथे विशेष काळजी घेण्यात येते। नाशिकमध्ये जोरदार पावसाने हजेरी लावली आहे। नाशिक जिल्ह्याला आज ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे। नांदूर मध्यमेश्वर धरणातून 36,000 क्युसेक्स वेगाने पाण्याचा विसर्ग सुरू आहे। पावसाचा जोर वाढला तर आणखीन विसर्ग वाढवावा लागेल। नदीकाठच्या गावांना प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे। मुसळधार पावसामुळे गंगापूर धरण 72% भरले आहे। चांदोरीमध्ये गोदावरी नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे। नदीच्या काठावर खंडोबा मंदिर हे अर्ध्यापेक्षा जास्त पाण्याखाली आहे। नाशिक शहरात रात्रभर झालेल्या जोरदार पावसामुळे गोदावरी नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली। दुतोंड्या मारुतीच्या गुडघ्याला पाणी लागलंय। रामकुंडासह अनेक लहान मंदिरांच्या भोवती पाणीच पाणी आहे। प्रशासनाकडून गोदाकाठ परिसरातील दुकानं तातडीनं हलवायला सांगण्यात आले आहेत। प्रशासनाकडून नदीकाठच्या लोकांना आधीच सतर्कतेचा इशारा देण्यात आला होता। नाशिकच्या नांदूर मध्यमेश्वर धरणातून पाण्याचा विसर्ग मोठ्या प्रमाणात होतोय। 45,000 क्युसेक्स इतक्या वेगाने पाण्याचा विसर्ग आहे। पाण्याचा विसर्ग होत असताना काही हुल्लडबाज मात्र जीव धोक्यात घालताना दिसत आहेत। पाण्याच्या जबरदस्त प्रवाहात कठड्यावर उभे राहून हुल्लडबाजांचं फोटो सेशन सुरू असल्याचं सुद्धा काही ठिकाणी पाहायला मिळालं। जीव धोक्यात घालणाऱ्या या स्टंटबाजांवर कारवाई करण्याची मागणी होते। तिकडे कळवण तालुक्यामधल्या चणकापूर धरण क्षेत्रात जबरदस्त पाऊस झाला। कालपासून इथे पावसाची संततधार आहे, त्यामुळे धरण 70% भरलं आहे। आज सकाळी धरणातून 10,500 क्युसेक्स या वेगानं गिरणा नदीपात्रात पाण्याचा विसर्ग सुरू झाला आहे। पाण्याचा विसर्ग वाढल्यानं या ठिकाणी असलेल्या नदीला पूर आला आहे। धरण परिसरातल्या अनेक शेतकऱ्यांच्या शेतात पाणी शिरल्यानं मोठ्या प्रमाणात पिकं पाण्याखाली गेली आहेत। दरम्यान पाऊस असाच सुरू राहिला तर टप्प्याटप्प्यानं धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवावा लागेल, त्यामुळे नदीकाठच्या गावांना प्रशासनानं सतर्कतेचा इशारा दिला आहे। खान्देश, नाशिक आणि अन्य जिल्ह्यांनंतर पुण्यानंतर आता जाऊयात कोकणात। रायगड जिल्ह्यात सुद्धा मुसळधार पाऊस सुरू आहे। पावसानं रायगड जिल्ह्याच्या काही भागांना तर अक्षरशः झोडपून काढले। या पावसामुळे अनेक रस्ते आणि पूल पाण्याखाली आहेत। नद्यांच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाली आहे। पाताळगंगा नदीनं इशारा पातळी ओलांडली आहे, तर काळू नदीनं धोक्याची पातळी ओलांडली आहे। पुढील काही तासात पावसाचा जोर आणखीन वाढण्याची शक्यता आहे, त्यामुळे प्रशासन अलर्ट मोडवर आहे। नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे। रायगडमध्ये सकाळपासून सर्वत्र तुफान पाऊस बरसतोय। मुसळधार पावसानं खोपोली परिसरातील अनेक ठिकाणी पूल पाण्याखाली गेले आहेत। शिळफाटा, DC नगर या भागात जो सखल भाग आहे तिथे पाणी साचलंय। पुढचे 4 तास मुसळधार पावसाचा इशारा आहे। यावेळेला अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नका अशा सूचना प्रशासनानं नागरिकांना दिल्या आहेत।